आता साई हेरिटेज विलेज मध्ये पोहोचलेलो आहोत। हे ओल्ड शिर्डी मध्ये आहे। तुम्हाला बाबांची ओल्ड शिर्डी मॅजिक शो ॲडव्हेंचर गेम्स इन्क्लूड आहे। बाकी हे ट्रेन ड्राईव्ह रोफर एक करायची त्याचे एक्स्ट्रा चार्ज आहे, ते आतमध्ये पे करायचे। ओके, थँक्यू। कोणी यांना स्वप्नील म्हणा, कोणी ताई म्हणा, ते एक धूपखेडा गावातून आले आणि ते तिथे चांदबाई पाटील त्यांचं नाव होतं आणि ते आपल्या बायकोच्या भाचीच्या लग्नासाठी शिर्डी गावात आले होते। तेव्हा त्यांनी ते खंडोबा या मंदिराचे झाडाचे ते बसले होते। तेव्हा हे पुजारी आहेत मासा पाटील, त्यांनी स्वागत केलं, आओ साई, त्यापासून त्यांचं नाव साई म्हणून त्यांचं नाव अजूनही। खंडोबा हे भगवान शिवाचे अवतार आहे आणि अजूनही ते महाराष्ट्रामध्ये कुलदैवत म्हणून प्रसिद्ध आहे। हे कुडाची घर आहेत गावची, पहिल्याचा पोष आणि इथे आपल्याला वासुदेव दिसतील, ते सकाळी गावच्या ठिकाणी येत असतात। तुम्हाला शेण आणि शेणाच्या गोवऱ्या थापल्या जातात। बाबाची चावडी, जिला एक दरवाजा 2 खिडक्या आहेत, तिथे सगळ्यांचे प्रश्न निवारण केलं जातं। शिर्डीमध्ये खूप पाऊस पडला आणि तेव्हा सगळ्यांना म्हणजे बाबा कसे राहू शकतात एवढ्या पावसाच्या पाण्यामध्ये, चिखल वेळ होता, सगळे भक्त एकत्र आले। त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही कसं राहणार, ते कसे झोपणार, तर त्यांनी सांगितलं तुम्ही चला आम्ही तुम्हाला जागा हे करतो। तेव्हा ते म्हणाले नाही, तुम्ही मला विचारणारे त्यांचे भक्त नंदराम मारवाडी, त्यांनी त्यांना उचललं आणि चावडीमध्ये नेऊन ठेवलं आणि सकाळी परत त्यांनी उचललं सकाळी तेव्हा आणि त्यांना द्वारकाबाई नेऊन ठेवलं आणि त्यापासून बाबांची प्रथा सुरू झाली की एकदा ते चावडीमध्ये एक दिवस झोपतात, एक दिवस द्वारकाबाई झोपतात आणि ती प्रथा सुरू झाली। लोकांनी केली ती झोपण्यासाठी पालखी सुरू केली, त्यामुळे वाजत गाजत बाबाला घेऊन जायचे आणि झोपण्यासाठी। 10 डिसेंबर 1909 सालापासून जी आपण बोलतो बाबांची शेषजात्रा चावडीमध्ये सुरू झाली। चावडीचं मंदिर तो पालखीचा आहे। जेव्हा साईबाबा एक दिवसाआड चावडीत झोपायला जात असत, कालांतराने त्याचे रूपांतर मिरवणुकीत होऊन 10 डिसेंबर 1909 दिवशी या दिवसापासून भक्तगण त्यांना असं वाजत गाजत चावडीमध्ये आणू लागले आणि तेव्हापासून ती प्रथा पडली की ते नेहमीच शिर्डीमध्ये वाजत गाजत येत असते। बाबांचा दर गुरु रात्री 9:15 वाजता श्री शिर्डी येथे होणारी पालखीची मिरवणूक सन 1909 मध्ये सुरू झालेल्या चावडी वेळेचे स्मरण आहे आणि देशात एक वैभवशाली परंपरा आहे। साई भक्त बायजामा, बायजामा म्हणजे पोरांचा आईशी बोलावं, भावांमध्ये ही गोष्ट त्याच्यावर बायजामा त्यांचा संवाद असे। बायजाच्या वाड्यात बाबा रोज भिक्षेला जात असत आणि बायजाबाई या एकमेव अशा भक्त ज्यांनी स्वहस्ते भाकरी खाऊ घातली होती बाबांना आणि नंतर बाबांच्या अवतार काळानंतर एक परत बायजाबाईचं निधन संपलं होतं।
शेवया पाडताना तांदळाच्या गव्हाच्या शेवया असतात. शेवया पाडताना मला कुरडया आणि शेवया खूप आवडायच्या. तेव्हाचे लोक हे शेवया गव्हाच्या पिठात गहू भिजत घालून रात्रभर त्या चीक काढून त्या कुरडया बनवल्या जातात आणि शेवया रव्याच्या बनवल्या जातात, तांदळाच्या बनवल्या जातात. एक बाबांची भक्त होती, ती दररोज सकाळी म्हणजे संध्याकाळी बाबांसाठी शेवया करून नाळ दुधामध्ये करून त्या शेवळ्या असं म्हणतात त्याला, तो पदार्थ करून घेऊन जायची. भाऊ महाराज कुंभार हे साई भक्त होते, निश्चित साई भक्त होते. त्यांच्या अंगावर फक्त एक बारबंडी आणि गुडघ्यावर एक धोतर असा त्यांचा पेहराव होता आणि ते सतत बाबांवर राहायचे. आणि बाबांची भिक्षा घेऊन बालकी याच्या गावात फेरी सुरू असताना भाऊ महाराज रस्त्यावर खड्डे कचरा खांद्यावरील घोंगडी साफ करत तीच घोंगडी रात्री पांघरून ते झोपत असत. ते खांद्यावर ती घोंगडी साफसफाई करत असत. बाबा जेव्हा येत असत तेव्हा ती साफसफाई करत असत. त्याच घोंगडी ते रात्री झोपत असत आणि जे बाबा अन्न देतील ते खात होते आणि ही त्यांची दिनचर्या होती. असे निश्चिम प्रेम असे भाऊ कुंभार. आपल्या इथे नववधू असतील तेव्हा जागरण गोंधळ घातला जातो. खूप ठिकाणी ही प्रथा चालू आहे, अजून पण करतात. आणि हा तो गोंधळ. जेव्हा महामारी आली होती तेव्हा बाबांनी गव्हाच्या रूपाने त्या महामारीचं रूपांतर त्या पिठामध्ये करून त्याची पूर्ण वेश बांधून टाकली होती आपल्या शिर्डीची. आणि तेव्हापासून ती एक परिक्रमा चालू होते, साई परिक्रमा म्हणून. दरवर्षी 13 फेब्रुवारीला ती एक परिक्रमा साई परिक्रमा म्हणून चालू असते. जेव्हा बाबा एका ह्याच्याखाली लहानपणी आले होते तेव्हा ते प्रगट झाले होते आणि नंतर ते तिथे बसून हे करायचे. जेव्हा माणसाने ते खोदलं तेव्हा त्यांना ते समयाकरण हे होतं, पूजा हे करायचे. पण नंतर ते बुजवलं गेलं आणि अजूनही ते त्यांचं अग्नी प्रज्वलित असतो तो ह्याचा. आणि नंतर मग तो बालक अचानक गायब झाले, म्हणजे हे झाले. नंतर ते खूप वर्षांनी ते चांद बाबा त्यांच्या लग्नाला आले होते तेव्हा त्यांनी मग ते शिर्डीत आले ते. आणि तेव्हा त्यांना पती यांनी त्यांना बोलवलं, अहो साई. साईचा अर्थ काय होतो? साई म्हणजे सा म्हणजे साक्षात, ही म्हणजे ईश्वर असा तो अर्थ होतो. आणि त्या दिवसापासून खूप चांगलं आहे. अजून मग तिथे ते आहे लिंबाचं झाड, त्याच्या आधी पण बाणकाला ते गोड बाबांना आओ साई असं बोलायला लागले. बाबा दररोज 10-12 भिक्षा मागायची. नंतर त्यांनी 5 ठिकाणी भिक्षा मागायला सुरुवात केली. राम शेळके, अमर गुणकर, दयाजी आप्पा कोते पाटील, बायजाबाई पाचवा हे नंदराम मारवाड्यांचं घर होतं. त्यांच्याकडे भिक्षा मागायची. दानातून दान ते अन्नदान करायचे. तर पक्ष्याला करायचे, जसं पक्षी, कुत्रा आणि हे कबूतर वगैरे जे उरले असं ते स्वतः खायचे. बाबाजी भिक्षा का म्हणजे तर ते कुबेर पुत्र. पण ते कसं होतं की ते सांगायचे की नारीच्या हातून कपडे धुतले जातात, भांडी घातली जातात. नंतर मग ते बाकीचे धुणी भांडी करतात, बाकीचं काम करतात. त्यामध्ये छोटे छोटे जीवजंतू मारले जातात. तर त्याचं पाप निवारण करण्यासाठी त्यांनी काय केलं की असे 5 हे घालून दिले नियम की कुत्र्याला तुम्ही भाकर द्या आणि नंतर कबुतरांना दाणे द्या, पक्ष्यांना पाणी द्या, मुंग्यांना साखर द्या, आईला भाकर द्या. म्हणजे अशाने दिल्याने तुम्हाला काय होतं, पुण्य काय मिळतं तर कुत्र्याला दिल्याने तुमचं शत्रुत्व कमी होतं, मुंग्यांना साखर तुमचं धनवृद्धी होते आणि कबुतरांना दिल्याने तुम्हाला घरात पीसफुल म्हणजे शांतता राहते आणि पक्ष्यांना पाणी दिल्याने तुम्हाला एक येणारं संकट टळतं. आणि गाईला जेव्हा तुम्ही देता भाकर तेव्हा गाईच्या जिभेवर अग्निदेवता आहे आणि जे तुम्ही दिलं की त्याचा एक यज्ञ केल्याचं तुम्हाला फळ मिळतं. आणि गाईच्या पोटामध्ये 33 कोटी जीवांचा वास आहे आणि म्हणून तुम्हाला त्याचं चांगलं फळ म्हणून बाबांनी हे सगळे नियम टाकले. त्यामुळे 5 हे केलं तर तुम्हाला त्याचं खूप चांगलं फळ मिळतं. हे आहे बाबांचे शिंपी, काशीराम शिंपी. ते बाबांचे कपडे शिवायचे. 1 पैसा का 2 पैसा असं त्यांचं हे होतं.
पण नंतर त्यांना अहंकार आला की मी बाबांना दक्षिणा देतो म्हणून. अहंकार असं बाबाजींनी त्याला मग दक्षिणा दे असं म्हणत आले. शेवटी बाबांनी त्याला संपूर्ण कंगाल करून टाकलं की असं की आता मग शेवटी कसंही करायचं. मग ते नंतर त्याला कळलं की आपण काहीतरी हे करतोय, आपण बाबांना दक्षिण देणारे कोण. अहंकार त्याचा गेला. त्यानंतर बाबाजी त्याला एका रात्रीमध्ये त्याची प्रगती झाली. हे 12 बलुतेमध्ये एक हे कोण 12 बलुतेमध्ये एक बुरुड जे टोपल्या विणतात ते बुरुड. आणि नंतर आहेत ते 12 बलुतेमध्ये एक न्हावी, दुसरे न्हावी. ही आहे द्वारकामाई बाबांची. म्हणजे आरती केल्यानंतर ते जेवण करायचे आणि ते जेवण ते सगळ्यांना जेवू घालायचे. आणि त्यामध्ये जेवण झाल्यानंतर खूप प्रेमाने, कोणत्याही रिलिजनचं असू दे, ते खूप प्रेमाने जेवण घालायचे, सगळ्यांना हे करायचे. आणि झाल्यानंतर ते फळ म्हणून सगळ्यांना प्रसाद द्यायचे. आपण हंडी जी बघतोय ते बाबा जेवण करायचे. आणि जेव्हा काही ती हंडीमध्ये बाहेर यायचं उबाळून, तेव्हा बाबा त्या स्वतः हात घालून तिला शांत करायचे. साईबाबा द्वारकात रोज दिवे लावायची आवड होती. आणि ते त्या शिर्डीमध्ये वाड्यांहून तेल मागून आणत आणि दिवा लावत असत. आणि बाबा हे पण ते रोज झाल्यावर असं वाड्यांना वाटलं की यांना दररोज तेल आपण का द्यायचं. आणि म्हणून त्यांनी असं ठरवलं की बाबा तेल द्यायचं नाही. आणि तेव्हा त्यांना तेल दिलं नाही तेव्हा ती दिवाळीची दिवस होता. आणि म्हणून त्यांनी मग काय केलं की कोणीही बाबांना तेल द्यायचं नाही. आणि मग शेवटी सगळे त्यांनी काय केलं की बाबा द्वारकामाईत आले, ते मांडले, पण त्या त्यांनी चिंध्यांच्या वाती घातल्या आणि कमरेत थोडंसं तेल होतं तरी ते पिऊन टाकलं. आणि ते वाणी सगळं ठिकाणी लपून छपून बघत होतं. आणि त्यांनी शेवटी पाणी टाकून दिवे प्रज्वलित केले. आणि अशा प्रकारे त्यांनी दिवाळी साजरी. आणि त्यांना आश्चर्य वाटलं की विदाऊट म्हणजे काही तेल वापरता पाण्याने दिवे कसे प्रज्वलित झाले. हे आहे ग्रामपंचायत. तिथे समोर जे बसले ते सरपंच. आणि काही फॅमिली मॅटर वगैरे झाले तर ते सरपंच त्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे, न्याय द्यायचे. हा शिर्डी गावचा पाणवठा, त्यामध्ये महिला हंडा कळशीने पाणी भरायचे आणि तिथे ओढून ते ह्याने पाणी हे करायचे. आणि इथे कावडीने पाणी पुरुष घेऊन द्यायचे. हे आहेत शिर्डी गावचे 12 बलुत्यामध्ये एक आहे ते चप्पल शिवतात, मोची म्हणतात त्यांना. आणि ते पूर्ण गावाचं तेच काम करायचे. हे आहेत गावचे लोहार, ते 12 बलुत्यापैकी एक आहे. आणि धनत्रयोदशी दिवशी त्यांची मुलगी अचानक आगीत पडते, तेव्हा द्वारकामध्ये बाबा असलेले असतात. आणि त्यांना अचानक ते आपला हात त्या आगीत टाकतात. भक्त म्हणतात बाबा तुम्ही असं का केलं, आगीत हात का टाकलात, कुणाला काही करायला मार्ग नव्हता. तेव्हा त्यांनी काय केलं की तो हात जेव्हा केलं तेव्हा बाबांनी असं केलं आणि त्या बहिणीला त्यांनी तो हात हे करून बाहेर काढलं आणि सुरक्षित ठेवलं. सगळ्यांना कळलं की बाबांनी असं का केलं, कारण त्यांनी तेव्हा ते हाताच्या बाजूला बाबांचं त्यांनी त्या मुलीचं रक्षण केलं. आणि म्हणून तेव्हा भक्तांना कळलं की रक्षण का केलं, कारण त्यांना काय माझे हे सगळे भक्त आहे त्यांचं मी असं रक्षण करतो. नंतर हा परिवार सहपरिवार आपल्या बाबांच्या दर्शनासाठी येतो शिर्डीमध्ये. मुलीला बाबांच्या पायात होतं म्हणे बाबा तुमच्यामुळे माझी मुलगी आज वाचली. तेव्हा काय झाड पायाचं औषध देऊन लोकांना बरं करायचे. आणि असं करून मग बाबांनी सगळ्यांना हे करायचे. तर बाबांनी विश्वास बसला, सगळं चालू आहे अजून पण चालू होतं. आणि त्याला म्हणजे झाड पायाचं औषध देऊन करायचे. आणि आज ते निवारण कसं केलं तर बाबांच्या उदीने केलं जातं. आणि ही उदी एवढी पॉवरफुल आहे की एका उदीने माणसाचं संरक्षण होतं. माधवराव देशपांडे शाळा, ते एकदाच फक्त शिर्डीमध्ये बाबांच्या इथे गेले, त्यासून बाबांचे परम भक्त झाले. साईबाबा त्यांना श्यामा म्हणायचे. शा म्हणजे काय, शाळा. मा म्हणजे मास्तर. आज आपण शाळा बोलतो, पण त्याचा खरा अर्थ तर शा म्हणजे शाळा आणि मा म्हणजे मास्तर. श्यामा असं म्हणतात, पण ते शाळा म्हणून त्याचं हे झालं. आणि एकदा काय झालं, श्यामावांना म्हणजे माधवराव देशपांड्यांना सर्प चावला, विषारी नाग चावला. तेव्हा मग ते पटकन ते म्हणजे कुणाकडेही जाणार नाही, बाबांकडे जाणार. आणि बाबांकडे गेले. तेव्हा बाबा त्यांना म्हणाले
वरती चढू नको, वरती चढू नको. सगळ्यांना कळलं का बोलते असं वरती चढू नको. ते म्हणाले उतर खाली, उतर खाली. त्यांना काय कळलं नाही, पण तेव्हा मी बाबांशिवाय कुठेही जाणार नाही, कारण त्यांचा एवढा विश्वास होता. आई जेव्हा ते म्हणाले आता तू मुक्त झालास, तर त्यांना कळलं कशाने मुक्त झाला. ते बाबा कुणाला सांगत होते, ते सर्पाचं विष चढत होतं नागाचं, खूप जहरी नाग होतं. तो विष त्याला मध्ये विषाला बोलते की वरती चढू नको, वरती चढू नको. आणि ते सर्पाने तेच ऐकलं. ह्यालाच म्हणतात बाबांच्या शब्दाची ताकद. हे आहे बाबांचे एक भक्त दास गौरू महाराज. ते बाबांचे कीर्तनं अभंग सगळं लिहायचे. त्यांनी गाणं लिहिलं आहे की बाबा रहम रजन करना, बच्चों का पालन करना, आणि नंतर शिर्डी माझे पंढरपूर हे त्यांनीच लिहिलेलं अभंग आहे. आणि ती अजून पण गायली जाते मंदिरामध्ये. काकड-आरतीमध्ये हे तुम्हाला अभंग किंवा कीर्तन गायलं जातं. कुटुंबाचं नाव आहे गणेश दत्तात्रय सहस्त्रबुद्धे. ते इंग्रजीच्या काळामध्ये हेड कॉन्स्टेबल होते आणि 2 नंबर धंदा करायचे. पण बाबांच्या सानिध्याने ते सगळं बंद केलं. आणि ते जेव्हा एकदा बाबांना म्हणाले की मी हे मला सगळं पाप धुण्यासाठी मी प्रयागला जातो, बाबाला जाण्याची काय गरज आहे. तर ते बाबांनी आपल्या अंगठ्यातून 2 अंगठ्यातून त्यांना गंगा आणि जमुना याचं पाणी त्यांनी ते सकाळपासून बाबांनी दोन्ही असताना त्यांना करून दिलं. त्यामध्ये बाबांचं किती हे आहे म्हणजे कीर्ती आहे ते आपल्याला लक्षात येते. ते निश्चित भक्त होते. त्यांचं निर्वाण 1923 पंढरपूरमध्ये झालं. आहे द्वारकामाई. आणि ह्याच्यामध्ये बाबांनी अंतिम समयामध्ये वेळ होती, दसऱ्याचा दिवस होता 1918 मंगळवार दिवस होता. 2:30 वेळ होती, 2:30ची. बाबांनी आपलं अंतिम ज्योती तेव्हा ब्रह्मांडमध्ये विलीन केली. आणि तेव्हा त्यांनी काय केलं की लक्ष्मीबाई शिंदे जे आपले भक्त होते त्यांना 9 शिक्के दिले. म्हणजे निश्चित भक्त होती ती. त्यांना जी 9 नाणी दिली, ती नाणी नसून 9व्या भक्तीचं प्रतीक आहे. आणि ती त्यांनी ह्या मंदिराच्या विषयाला बाबांनी शक्य मागे भक्तीकडे उपदेश केला आहे. 9 विद्या म्हणजे काय, श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, हास्य, सख्य आणि आत्मविधी निवेदन असं त्याचं हे आहे. आणि आज पण तुम्ही गेलात तर द्वारकामाईच्या दक्षिणेकडे 1 मिनिटावर लक्ष्मीबाई शिंदेचं मंदिर आहे. तिथे तुम्हाला आजही ते सिक्के दिसतील. ही आपण जी बघतो आहे समाधी, ती आपण जी मंदिरामध्ये मेन ठिकाणी आहे ती समाधी आहे बाबांची. आणि हे आहेत अब्दुल बाबा आणि हे आहेत अप्पासाहेब उर्फ तुकाराम रावजी बोरावते, जी त्यांची चिकूची झाडं होती. म्हणजे झाडे आहेत चिकूची आहे, ती 110 वर्ष पूर्वीची आहे, जी अजूनही आहे. आणि हे बघून त्यांच्या नातवांनी, बोरावतेच्या नातवांनी विचार केला की आपण शिर्डी कसं होतं पहिला, हे लोकांना खुलं काढून देण्यासाठी त्यांनी हे पूर्ण त्याचं हे केले, निर्माण केले. शिर्डी, जुनी शिर्डी. हे त्याला माझं कळतं की शिर्डी कशी होती, बाबा काय करत होते, बाबा कसं घरात होते, त्याचं राणीमान, हे सगळं लोकांना कळतंय आता. काका आहे जे इथे असतात, शाळीग्राम जाधव, हे तुम्हाला खूप चांगल्या रीतीने समजावून सांगतील की हे जे शिर्डी आहे जुनी, त्याचं महत्त्व काय. बाबांचं संपूर्ण साईचरित्र म्हणजे हे स्वतःहून एवढं चांगलं समजावून सांगताना मला स्वतःला एवढं आवडलं की खूप छान त्यांनी समजून घेतलं. त्याचं अजूनही मला आवड आहे की एवढं मला माहिती काहीच नव्हतं. आणि आज मला एवढं कळलं की बाबांचं शिंपी, नंतर मग मासापती, हे सगळं काय माहिती नव्हतं. मग आज मला कळलं त्यांच्यामुळे. मला खूप चांगलं ज्ञान मिळालं. शिर्डीमध्ये आलात, शिर्डीला भेट द्या, तेव्हा तुम्ही इथे जुनी शिर्डीमध्ये अवश्य भेट द्या. तुम्हाला एक काका भेटतील, शाळीग्राम जाधव, जे तुम्हाला खूप चांगलं गाईड करतील.